आमचा वाघ बघा, सर्दी एवढी झाली ना तिला काय सांगायचं. अक्षरशः ना तिला बोलता भेटलं, सर्दी जाम झाली तिची. कारण काय करणार, सकाळी 7ला म्हणजे आवरायला पाहिजे स्कूलला जाण्यासाठी. 8ला व्हॅन येते आमची. आणि आमचा महाराज आहे की नाही, बरोबर पाटे 5ला म्हणजे उठून बसतो. काय अभ्यास करायचा नाही, का व्यायाम करायचं नाही, काही सुद्धा करायचं नाही. उगाच उठायचं ना, तर माझ्या डोळ्यावरून पडायचं. देवपूजा करून घेतला, चहा वगैरे पिऊन आहे ना, नंतर स्वरा उठल्या की नाही बघायला गेला. स्वरा तर अजून उठली नव्हती शाळेला जाण्यासाठी. तर इथं डब्यासाठी आहे ना कोबीची भाजी बनवली होती आज तिला. दातच येणं झालं तिची. 1.5 महिना झाला दात पडत तिची, समोरची 2. काय अजून सुद्धा दात बाहेर पडणं झालं. असलं कसलं दात आले म्हणते. तिच्या मागणं आमची स्वराची 4 दात आली, खरी 2 दात येणं झालं. कुठे अडकल्यात काय, त्यांचा रस्ता घावणं झालाय त्यांना वाटतं. सकाळी उठल्याबरोबर सानू मॅडम आमची रुसून बसल्या बघा इथं. आणि विराटला सगळं आवरून आहे ना तिला स्कूलला पाठवलं. नंतर मग माझी कामं करायला घेतली. तर भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतलं, कट्टा सगळं आवरून घेतला. तर कट्टा आवरला तर मस्त छान मनाला समाधान वाटतं बघा. हे सगळं नीट करायला ना मम्मी नसलं की असंच पडते बघा. हे वाटाणा म्हणा, परत हे पावटा बघा, कोथिंबीर आणा, हे सगळं नीट करायला ना मम्मी सासवा असं लागते. ते काय माहिती का, सुनांच्या हाताने लेकींच्या हाताने असली काही कामं होतच नाहीत. आता हे नाही ना माझ्या नशीब, माझ्या वाटणीला काम आलंय मम्मी नसल्यामुळं. तर असंच ठेवलं तर नासून जाते, म्हणून स्वच्छ करून सगळं नीट करून ठेवणार आहे. मी काल आहे ना एक रील बनवली. तर मला आहे ना ती रील कमीत कमी मी तर आहे ना दिवसभरात 100 वेळा बघितली असेल. तर आम्ही पण आहे ना असंच आमच्या आयुष्यात मग्न असतो. खरं लोकांना काय काय बघवत नाही, आणि ते आमच्या मग्न भ्रष्ट करण्यासाठी ना मधनं येतातच. असो, तर त्यांचा स्वभाव असतो एकेकांचा, त्यांना काय बदलता येत नाही. तर इथं जेवणामध्ये ना वरण भात, टोमॅटोची चटणी हे सगळं करून घेतलं. पाणी आलं तर मग पाणी आल्यावर ना धुवून वगैरे धुवून घेतलं जादून असे. आणि भाकरी करायला घेतलं. तर भाकरीमध्ये ना हे 5-6 धान्य मिसळून आहे ना आमच्या मम्मीनं पीठ दळून घेतलेलं, आणि त्याच्या भाकऱ्या असं टम्म फुगलेल्या करून घेतल्या सगळ्या. नंतर मग ताट वगैरे करून घेतलं. जेवायला खूप उशीर झाला. तर मम्मी नसल्यामुळे जरा कामाला पण उशीर झाला आणि जेवायला पण उशीर झाला. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा.